डायरेक्ट सुरुवातीला पाऊस नाही पडला मित्रांनो, इथं डायरेक्ट गार पडलेली होती. इथं नाही, मी मळ्यात होतो तेव्हा त्या मळ्यातले ब्लॉक टाकले आहेत ना. काय रे काय चालू आहे पार्टी? कसा नाही खिचडी नाही का? चाल जा. हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग होता आपला घरीच. आज चालू होता पाऊस. घर एकदम जोरात सकाळी 8 वाजेपासून पाऊस चालू होऊन गेलेला आहे. तर एकदम जोरात पाऊस चालू आहे. केव्हाचा कमीत कमी दोन एक तास झालेले पाऊस चालू होऊन गेली. तर केव्हाचा पाऊस चालू आहे. दगडे चेतन दगड्याची अवकळ्या चालू आहेत. चेतन दगड्याच्या अवकळ्या. तर गाईस आमच्या शेजारी झाड होतं बाबळाचं. तर ते आत्ता कानी झालेलं आहे आणि त्याच्याकडे लक्ष बी नाही आमचं. आत्ता लक्ष गेलं तर खाणी होऊन गेलं ते वाऱ्याचं. तर आता त्याला उचलून एका बाजूला करून देणं आपण यायला अडचण होईल. ती कुठं आहे दाखव. कशी इकडं दाखव हात दाखव. तुझा मेहंदीचा हात दाखव. कोणत्या हाताला मेहंदी काढली हे पा गाईस. चेतूने मेहंदी काढली. एकदम सुंदर अशी मेहंदी काढली. माऊला दाखड मेहंदीला माऊला दाखड. माऊला वय जायचं. हां दाखव. कसं कर बरं. हां असं कसं एक टाईम. हां असं धोंड करते. असं धोंड करते. आज एक टाईम. हां असं हां मग येतो रे भाऊ. पोच देता येतो रे भाऊ चितूला. हां मेहंदी दाखव. मेहंदी अशी मेहंदी दाखव. पुढं कर. हात पुढं कर. हा तर कसं पुढं करतो. ये रे पावसा मन. ये रे पावसा. हे प्रभु पाणी किती आहे आपल्या? कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. तर एकदम पाणी जमा होऊन गेलेलं आहे पा. तर खतरनाक पाणी झालेलं आहे. आपला अनिकेत भाऊ इथं बसलेला होता. नाही ते नाही घेणार. तर काहीच बसलेलं होतं. काय बोल रहा. तर बसलेलो होतो इथं. अचानक पाणी दिसलं. इथलं खतरनाक पाणी जमा होऊन गेलेलं इथं एकदम जोरात. आज वट पौर्णिमा आहे त्याच्यामुळे इकडं वडाला बांधायचा प्लॅन चालू आहे. बाजूला वडाला बांधायचा प्लॅन चालू आहे. तर चालू आहे आता. आजचा व्लॉग सगळा दाखवणार आहे. कंटिन्यू राहा व्लॉगला. तर काहीच आता आलो होतो आम्ही. थोडंसं शीतळे कमी चालू आहेत त्याच्यामुळे बाहेर आलो होतो. थोडंसं आता चाललो आहे फिरायला. शीतळे चालू आहेत पण तरी मी फिरायला चाललो आहे. आणि का बरं? कारण आम्हाला मजा वाटते अशा गोष्टीमध्ये. असं पाऊस चालू झाला आणि आम्ही फिरवू नाही असं होऊ नाही शकत. तर थोडे वल्ले होऊ राहिलो पण काही विषय नाही. नाही बॉटल तुम्हाला वाटत असेल वेगळ्या कामासाठी पण ती वेगळ्या कामासाठी नाही. ती पाणी पिण्यासाठी बी नाही. ती वेगळ्या कामासाठी तुम्हाला सांगू नाही शकत मी. तर चाललो आहे आम्ही आता बाहेर. तर काहीच तुम्हाला मी आमच्या गावाची शाळा दाखवणार आहे. तर ही आमच्या गावाची शाळा अशी शाळा आहे. आणि इकडं सर मॅडम बसलेले आहेत तिकडं. तर ही आमच्या गावाची शाळा. आणि इथं आम्ही पहिले बॅट बॉल खेळायचो. तरी अशी आमचं गावचं वातावरण पाहू शकता तुम्ही. इकडं या एरियाला बंगला म्हणतात. बंगला नाव पाडलेलं आहे. तरी आमची गावाची शाळा. काय रे काय चालू आहे पार्टी?
कसा नाही खिचडी नाही का चाल द्या तर हे आपल्या गावाची मुलं आहेत त्यांची खिचडीची डब्याची 3 डब्याचा टाईम झालेला होता डबा खाण्याचा तर खिचडी खात होते ते तर आपण इकडं बसलेलो आहे केशव गेला त्याच्या कामाला तर थोड्या वेळात आला का आपण आपल्या घरी जाणार आहोत तर गाईज आपण आता बसलेलो होतो गाडीमध्ये मी बसलेलो होतो तर बाहेर चालू आहे पाऊस पाहू शकता तुम्ही हे पहा पाऊस चालू आहे तर पाऊस चालू होता या पावसाळ्यात सुरुवातीचा पाऊस मला असा भयंकर लागला मित्रांनो काय सांगू तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला पाऊस नाही पडला मित्रांनो इथं डायरेक्ट गार पडलेली होती इथं नाही मी मळ्यात होतो तेव्हा ते मळ्यातले ब्लॉक टाकले आहेत ना तर मळ्यामध्ये डायरेक्ट इथला बेकार पाऊस चालू झाला आणि पावसामध्ये मी ना तिकडं काकांच्या मळ्यात होतो तर काकांच्या मळ्यातून लाकडं आणत होतो बा तर तिथं मी एक टायमाला आहे का गेलो आणि पल्ली पाऊस चालू होता पळत गेलो पल्ली टाकली तिथं मशीन होती विहीर खंदायची तर तिथं पल्ली टाकली त्याच्यावर आणि निघायला आलो तर जोरात एकदम मुसळधार पाऊस चालू होऊन गेला आणि लगेच मी काय केलं तिथून घरी यायचं म्हटलं तर अंतरावर होतं थोडंसं घर तर मी घरी यायला लागलो आणि तिथं 2 भाऊ उभे होते म्हणजे ते म्हणे चाल म्हणे मी तुला आहे का गाडीवर पोचून देतो म्हणे तर गाडीवर चाललो होतो मी मस्त गाडी डायरेक्ट इथली बेकार हवायची डायरेक्ट इकडं तर डायरेक्ट इतकी बेकार फेकायची आणि तिथं एक झोपडं होतं तिथं डायरेक्ट गेलो पाहिलं तर डायरेक्ट ते झोपडं डायरेक्ट खाली डायरेक्ट एकदम चिप एकदम मध्ये आहे का डायरेक्ट ती बाई बी एक साईड लावून गेली तो एक म्हातारा बी तिथं अवकाळ्या करत होता तर एकदम बेकार वातावरण होतं त्या टायमाला आणि एवढ्या मोठ्या गारा चालू होऊन गेल्या एवढ्या मोठ्या गारा डोक्यावर गारा पडत होत्या इतकं बेकार लागत होत्या ते गारा आणि एकदम जोरात वारा डायरेक्ट तर इथला बेकार भयंकर पाऊस तर नका विचारू डायरेक्ट खतरनाक व्ह्यू झाला होता डायरेक्ट तर मी तो काही सीन तुम्हाला पहिले काही सांगितला नव्हता पण आत्ता सांगितला आणि या कोटाने एकदम परफेक्ट एक पॉईंट टू पॉईंट खरा आहे डायरेक्ट मी इतका बेकार पाऊस पाहिला असा पाऊस पहिले कधीच पाहिला नव्हता आणि नेमका गोष्ट काय झाली मित्रांनो तुम्हाला तो पुरा मोमेंट दाखवला असता पण माझ्याकडे मोबाईल नव्हता मोबाईल तिथं चार्जिंगला लावलेला होता आणि मी नेमका पळत एकटा निघून गेलो तर तिथं तो सीन कॅप्चर झाला नाही कॅमेरामध्ये तर सगळं दाखवणार होतो पण आता काय हातात नाही राहत ना माझ्या तर असा सीन घडलेला होता मी तुम्हाला आता सांगितलं आता मी आलो आहे म्हणजे घरी आता गाडीत बसलेलो आहे मी आणि जेवण झालं मस्त कशाची तर डाळ होती मी ती खाल्ली आणि जेवण झालं आता मस्त बसलो इथं थोडासा म्हणतं ब्लॉग चालू करून देऊ आणि इथं आता पाऊस चालू आहे पाऊसचं बाहेर कुठं फिरता येत नाही पण आम्ही थोडंसं फिरायला गेलो होतो तर थोडंसं ते बारीक थेंब कमी झाले का आम्ही फिरायला निघून जातो तर गावाचा निसर्ग पाहायला ना एकदम भारी मजा येते मित्रांनो तर आजचा ब्लॉग चालू राहणार आहे कंटिन्यू कसा राहतो काय राहतो दाखवणार आहे मी तर कंटिन्यू राहत जा आपल्या ब्लॉगला आता तोंड शिवाय घे का एक दिवस गाडी तू काढ एक दिवस मी काढच म्हणे असं जिम तर काही जिमचा प्लॅन चालू होता मी ब्लॉग चालू केला काय याच्या तोंडला डायरेक्ट कायचं कोणतरी टाकून देतं काहीतरी बोलता येत नाही लाज वाटते लाज वाटते ब्लॉग काढताना लगेच बोलताना ना असं चुकून जातो अरे काही आमच्या सनींची पुरी इकून खाऊन घेतलेली आहे म्हणून ते थोडंसं ब्लॉग बनवतो बाकी जेव्हा अरे कमवतोय तो कमवतोय माहिती काय घ्या ते 2 मिनिटं पण शावड्याला फोन हां काय शावड्याला फोन काय लावू शावड्याला फोन पैसा बाकीचे 50 रुपये बाकी तू काही चालू नको चालेल गाईज मिस करते थांबा तर गाईज आता मागे मी मागच्या मागच्या वर्षी मुंद्रा डोंगरच्या जत्रेला गेलो होतो तर गंगासागर तिथं आम्ही काल ब्लॉग काढला तर तिथं गोष्ट काय झाली मित्रांनो मी गाडी चालू राहिलो चष्मा लावलेला होता चष्मा लावल्यावर ना मी कोणाला बी ठोकून देऊ ताजी गंमत होती जोपर्यंत आत्तापर्यंत जे ॲक्सिडेंट झाले ते चष्मा लावूनच झाले तर गोष्ट काय झाली समोर ती बाईनी गाडी अशी रस्त्यामध्ये पाडली होती आता तिचा काय गोष्ट होती वस्तू उचलून घ्यायची ना वस्तू उचलली नाही मी डायरेक्ट चालवून दिली गाडीचा झाला भुगा खेळणं होतं ते
गाडीचा बुगा झाला ती माझ्याकडनं पैसे मागू राहिली. पैसे नाही द्यायचे म्हणतात. पैसे नाही द्यायचे मग आमचे दानवीर करणं उतरून डायरेक्ट 250 रुपये फेकून आले तिथे. 150 रुपये का हां 150 रुपये सॉरी 150 रुपये फेकून आले तिच्यातून. पण माझी बाकी होती तर आता तुम्हाला बोलून दाखवत होता. हां तर गोष्ट काय आहे मी आहे भिकार चोर सांगून दे. नाही रे हां असं नाही